नीलम तिवारी। आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। कामतघर रला देवी मंगल भवन के प्रांगण में माजी उपमहापौर व माजी वरिष्ठ नगर सेवक मनोज जी काटेकर के हाथों 26 जनवरी गणतंत्र दिवस के अवसर पर ध्वजारोहण किया गया। वरिष्ठ नगर सेविका वंदनाताई मनोज काटेकर व उनके साथ कई गणमान्य लोग, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका उपस्थित थे। वहीं सभी देशवासियों को मनोज जी काटेकर ने गणतंत्र दिवस की शुभकामनाएं देते हुए कहा, है मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए 100 दर्द सहे। महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे ना रहे। निकल के खून कहे ये जो देश है तेरा, स्वदेश है मेरा, तुझे है पुकारा। ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता। ये जो देश शाळा क्रमांक 42 आणि 33 च्या वतीने वयालदेवी मंगल भवनच्या मैदानावर आनंदात आणि उत्साहात साजरा होत आहे। सर्व देशाचा जो कारभार आहे राज्यघटनेवर चालू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी राज्यघटना देशाला लिहून स्वातंत्र्यानंतर सुपूर्द केली तो दिवस म्हणजे 26 जानेवारी। या दिवशी आपण देशाची घटना अंमलात आली आणि त्याच्या आधारावर आपण संपूर्ण राज्यकारभार करत असतो। आज या ठिकाणी शाळा क्रमांक 42 आणि 33 च्या वतीने स्वातंत्र्यपूर्व गीत विद्यार्थ्यांकडून गायले गेले। देशाबद्दल स्वाभिमान अभिमान असला पाहिजे या प्रतीचे या ठिकाणी उत्कृष्ट असे लहान चिमुकल्यांनी आमच्या या नृत्य करून गाऊन सगळ्यांच्या या उपस्थित असलेल्या पालकवर्गाच्या भावना त्यांनी चांगल्या प्रकारे जाणून घेतलेले आहेत। आणि आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित असलेले सर्व आमच्या या विभागातील ज्येष्ठ नागरिक तसेच पतंजली योग शिबिर व माझे शिवसेना शाखेतील सहकारी या विभागातील सर्व पालकवर्ग ज्येष्ठ नागरिक यांना मी धन्यवाद देतो। आजच्या दिवशी आपण सर्व या ठिकाणी जमून आपण सर्वजण एकत्र प्रजासत्ताक दिनाचा सण साजरा करत असतो। परंतु या ठिकाणी शिक्षकांना विनंती आहे की यापुढे विद्यार्थी सगळे या ठिकाणी आले पाहिजेत। पावसाळ्यामध्ये ठीक आहे, परंतु जे थंडीमध्ये संख्या कमी नको असायला पाहिजे, कारण ही आपल्या यातली थंडी काहीच नाही। ज्या गेल्या वर्षी आपण या ठिकाणी ज्या पालकांचा सत्कार केला होता संदीप जगताप यांच्या पालकांचा, तर संदीप जगताप जो आपला आहे तो आज उरी सेक्टरमध्ये ज्या ठिकाणी 9-10 मायनस हे असतो त्या ठिकाणी काम करत आहे। त्यांच्या अंगावर 20-25 किलोचा बोजा असतो। अशा परिस्थितीत अंगावर बरफ पडत असतो। अशा परिस्थितीत ते देशाचं रक्षण करत आहे। आणि आपल्या विभागातील जवळजवळ 15 ते 20 लोक देश सेवेसाठी गेलेले आहेत या कामतघर विभागातील।
आणि आपल्याला काहीतरी त्यांच्या नावाप्रमाणे या ठिकाणी आपण झालं पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि चांगल्या वातावरणामध्ये देशाचा स्वातंत्र्य दिवस असो, प्रजासत्ताक दिवस असो, देश भावना वाढली पाहिजे, देशाबद्दल प्रेम अस्तित्व निर्माण झालं पाहिजे अशी मला अपेक्षा आहे. कारण संपूर्ण देश आपला जो आहे त्याचं रक्षण करणारे सैनिक आहेत, त्या सैनिकांच्या प्रती सुद्धा त्यांच्याबद्दल आपल्याला आनंद व्यक्त करायचा असतो की ते आपलं रक्षण करत असतात एवढ्या मोठ्या परिस्थितीमध्ये. आताच आम्ही काश्मीरला गेलो होतो, बघत होतो 10-10 फुटावर एक सैनिक त्या ठिकाणी उभा आहे. आपल्याच देशातला सैनिक आपल्याच देशाचं रक्षण करण्यासाठी 10-10 फुटावर आपल्या देशामध्येच उभा आहे. म्हणजे आपली किती शक्ती वाया जात आहे. परकीयांचं ठीक आहे, त्यांचं रक्षण करण्याचं काम, आपण आपल्या रक्षणासाठी उभे आहे. तरी त्या देशांचं सैनिकांचं आपल्या ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या मिळवण्यासाठी बलिदान दिलेलं त्यांचं सुद्धा त्या आपण स्मरण केलं पाहिजे आजच्या दिवशी असं मला वाटते. आणि या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले सर्व माझे नागरिक बंधू भगिनींना मी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.